की यांच्या अडचणीच वेगवेगळ्या आहे. काहींना दिसत नाही त्यांचे चॅलेंज वेगळे, काहींना ऐकू येत नाही त्यांचे वेगळे, चालता येत नाही ते वेगळे, हात नाही त्यांना ते वेगळे. पण एक जिद्द मात्र होती की नाही, यांना आपल्याला करायचं आहे, कारण ही आपली मुलं आहेत, ही कोणीतरी वंचित मुलं नाही आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम सुरू केलं, त्यांना निवासी आणलं, त्यांच्यासाठीच्या शिक्षणाच्या व्यवस्था केल्या. म्हणजे असा एक विचार करा की एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला सायन्स शिकायचं आहे, देशात व्यवस्था नाही, त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी नाही, शिकवणारा माणूस नाही. मग आम्ही हे सगळं तयार करायला लागलो. पैसे नाही आमच्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आणि मग त्याच्यातून ही दिव्यांग मुलं यायला लागली. खरा प्रवास सुरू झाला हे जेव्हा राहायला आले आणि शिकायला लागली तेव्हा. यांच्याबरोबर राहून राहून मी हे सगळं शिकलो. कारण आधी आवाका फारच कमी होता, पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काही वर्ष, 2-3 वर्ष घालवली, तेव्हा जाणवलं की याच्यामध्ये अजून किती काम करावं लागणार आहे. तर हा पहिला टप्पा दिव्यांगांचा आला 2013 नंतर. आणि नंतर 2016ला एक घटना घडली. मी आमच्या कार्यालयातच असं बसलो होतो आणि बाहेर पडलो जेवणाच्या वेळेस मुलांची गप्पा माराव्या म्हणून. तर समोरून एक मुलगा आला पिशवी घेऊन, नवीन होता. म्हणून त्याला विचारलं मी की काय रे बेटा, कुठून आला, चल जेवण कर आधी मग आपण बोलू, कारण कोणी गरजूच येतो आपल्याकडे. तो तात्काळ ढसाढसा रडायला लागला आणि मला समजेना की हा रडतो काय. मी तर याला जेवायला विचारलं, छान प्रेमाने बोललो. एखाद मिनिटांनी तो थांबला आणि म्हटलं काय झालं बेटा. तर तो म्हटला, सर मी अनाथ आहे, माझ्या आई वडिलांबद्दल मला माहीत नाही, मुंबईच्या अनाथगृहात राहिलो आणि आता 18 वर्षाचा झालो म्हणून बाहेर पडलो आहे, मला काम शोधायला लागणार आहे, पण मला शिकायची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी आपल्या संस्थेची माहिती मिळून मी मुंबईहून विदाऊट तिकीट इकडे आलो आहे. तर मला असा हात जोडून म्हटला मला शिकायला मदत करा. मी त्या दिवशी खरंच पूर्ण हल्लो. अजून मला हे माहिती होतं अडचण, पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे. मला असं वाटलं की याच्या जागी मी असतो तर काय झालं असतं. मी त्याला विचारलं पण की तू रडत का होतास, पण मी तर तुला जेवायला विचारलं. त्याने जे उत्तर दिलं त्यानंतर मी खूप वेळ रडत होतो. तो म्हटला, सर आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी इतक्या प्रेमाने बेटा म्हटलंय, आजपर्यंत कोणी मला बेटाच नाही म्हटलं. आणि मी त्यानंतर आई वडील असणं आयुष्यात हे काय असतं या जाणीवेने खूपच रडलो. आणि त्या दिवशी एक पक्का निश्चय केला की यानंतर 18 नंतरच्या अशा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण त्यांचं मायबाप बनायचं संस्थेने. आणि तिथून मग ग्रामीण, आदिवासी, सर्व प्रकारचे दिव्यांग आणि अनाथ मुलं त्याच्यात सामील झाली. आणि अजून परिस्थिती गंभीर असते जेव्हा एखादी मुलगी दिव्यांग असते आणि पुन्हा ती अनाथ पण असते. आणि अशा मुलामुलींसाठी भारतामध्ये 18 नंतरच्या कुठेही निवासी उच्च संधी ते घेऊ शकतील अशी व्यवस्था नव्हती. ते करण्याचा मग आम्ही संकल्प केला. सगळ्यांच्या माहितीसाठी की आता हे 2013मध्ये सुरू झालेलं हे काम आहे, तर गेल्या 11-12 वर्षांमध्ये किती दिव्यांग मुलं तुमच्याकडं शिकली, उच्च शिक्षित झाले, प्रशासकीय पदांवर पोहोचले, काय आकडा सांगता येईल असा आहे रेकॉर्ड? दिव्यांग विद्यार्थ्यां, फक्त दिव्यांग जर म्हटले तर जवळपास 1200 विद्यार्थी शिकलेत निवासी राहून. निवास म्हणजे त्यांचं राहणं, खाणं, शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य, कपडे, प्रेम सगळं काही त्याच्यात येतं. अशी 1200 मुलं शिकलीत. या 1200 पैकी सुमारे 200 विद्यार्थी हे प्रशासनातल्या वेगवेगळ्या पदांवर गेली देशभरामध्ये. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 350च्या आसपास मुलं गेलीत. आणि उद्योग, व्यवसाय, कॉर्पोरेटमध्ये तेवढीच सुमारे 300 मुलं गेली. एक 100-150 मुलांची यादी आहे की ते अजून कुठे जाऊ नाही शकलेले, मागचे 4 वर्ष ते स्ट्रगल करतायत. त्यांना आम्ही वेगवेगळे करिअर ऑप्शन देऊन त्यांना पायावर उभं करतोय. माझी मुलगी आहे, तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि ती यावर्षी IAS, 2 वर्षापूर्वी IAS झालेली आहे. ती सध्या दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग आहे. माझा मुलगा आहे राज यजुर्वेंद्र महाजन. राजला दोन्ही पाय नाही आहेत आणि आई वडील कोण होते हे पण त्याला माहिती नव्हतं. तो इथे मुंबईलाच भीक मागायचा 6 वर्षाचा असताना. नंतर तो अनाथालयात वाढला. 18 नंतर बाहेर